खरं सांगायचं झालं तर आज शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिलंय केंद्र सरकार, राज्य सरकार असो. सत्ता संघर्षामध्ये शेतकरी जगतोय की मरतोय याच्याकडे लक्ष नाही. खरं सांगायचं झालं तर शेतकऱ्याचं जगणं या सरकारला मान्य नाही. शेतकऱ्याचं जगणं सरकारला मान्य नाही. रात्रंदिवस एक करून तो कांदा पिकवला. आज महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी हा काळा दिवस आहे की स्वतःच्या हाताने पिकवलेला कांदा एका शेतकऱ्याला केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जाळावं लागत आहे. याच्यावर काय सांगा ते आता त्यांच्या पुढे आत्महत्या केला तरी त्याला मायादाय येऊ नाही राहिली आता. हा, रक्त काढितो, रक्ताचे पत्र पाठवितो. काय काय करायचं त्यांना? आता फक्त आत्महत्या करायची राहिली. हा, शेती करायची, शेतीला भाव देती नाही. किती कांदे होते तुमचे? 1.5 एकर कांदे होते. 1.5 लाख रुपये खर्च झाला आतापर्यंत. द्यायला पाहिजे ना. शेतकऱ्यावर लक्षच नाही ना. मरतो का जगतो, काय करतो? रक्त काढितो, पत्र लिहितो, पाठवितो. आता पत्रिका छापल्या पोरांना माझ्या, त्याचे सुद्धा उत्तर नाही आहे. यायलाच नाही कोणी आतापर्यंत. मग हा पाऊल उचलावा लागला माझ्या पोराला. थोडं वाईट वाटतं का आज? पोरासारखं पोसून लहानची मोठा करून त्या कांद्याला जाळायचंय स्वतःच्या हाताना. ते बी होळीच्या दिवशी जाळायचंय. ती सुद्धा मायादया येत नाही. काय करायचं आम्ही? वाटावर आणला आता आम्हाला, वाटावर शेतकऱ्याला.